नमस्कार. कशा आहात सगळेजण माहीत असणार. तर आता टाईम तुम्हाला दाखवते. टाईम झाला आहे 8:45 वाजलेले आहेत आणि आता चला मला पूजा वगैरे करायची आहे. आज वार आहे गुरुवार. तर आता पूजा वगैरे करून घेते मी. तर बघू शकता देवाची. तर आज मी तुमच्यासोबत ना पूर्ण म्हणजे अर्धा तासामध्ये आपण स्वयंपाक वगैरे पण कसं करू शकतो मॅनेज त्यासुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर आज गुरुवार असल्यामुळे मी गुरुवारी म्हणजे अशी मी दररोज तरी पूजा करत नाही. बाकी दिवाबत्ती मी दररोज करते, पण देव धुणं वगैरे ना मी हप्त्यातून 2दा किंवा 3दाच करत असते. बाकी दररोज आपल्या दिवाबत्ती करते, कारण की पोरं इतके म्हणजे हे करतात ना, मला वेळच भेटत नाही. आणि वेळ म्हणजे वेळ भेटायला पण काय नाही, पण खूप गडबड असते नाही का सकाळच्या टायमाला. त्यामुळे ना असं मी एक एक वार निवडून ठेवलेलं आहे, त्या वारी मी करत असते पूजा. जसे की सोमवार, गुरुवार आणि कधी समजा आधीमध्ये अमावस्या, पौर्णिमा, परत चतुर्थी वगैरे आले ना त्यावेळेस एकदा मी करत असते. जास्त काय मी हे करत नाही, कारण की पोरांची एक वेगळी गडबड असते आणि ज्यांच्या घरात लहान लेकरं असतात त्यांना माहीतच असेल. आणि ते गेल्यानंतर मग घरातली कामं वगैरे असतात. आणि मयंक बघा आंघोळ करून आलाय, त्याचं पण आता आवरायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा आज मी एवढ्या गडबडीत पण मी काढलेलं आहे करायला, आणि त्याला स्कूलला पण मला सोडायचं आहे. आणि आता इथं तो आता टावेल तो जोपर्यंत माझं होत नाही तोपर्यंत तो तसाच उभा राहील. त्यामुळे ना मी त्याला कपडे पण काढून दिले. पण पोरांचं कधी कधी असं असतं ना, त्यांच्या मूडवर असतं. त्यांचा मूड असेल तर घालतो, नाही मूड नसला की मलाच करावं लागतं. त्यामुळे इतकी गडबड असते. आणि मला आज गुरुवार होता, मला तर आज करायचंच होतं कोणत्या पण हालतमध्ये. आणि मयंक काय करतो ना, देवापाशी जाऊन इतकं म्हणजे ना सगळे देव खराब करतो, त्यांच्यावर अंगारा वगैरे टाक, हळदी कुंकू टाक. त्याच्यामुळं ना जरा जास्त देव वगैरे हे होतात. आणि मग मी त्याला डायरेक्ट ना तिथेच घेत असते. खाली घेऊन बसायला पण काही नाही, पण मयंक काय करतो तिथं पण मध्ये मध्ये करत असतो. त्यामुळे मी डायरेक्ट ना किचन कट्ट्यावरच घेत असते आणि सगळं पाणी एकत्र करते बरं का. आपलं कळश वगैरे असतं ना, आणि ते बाहेर जाऊन आपलं झाडांमध्ये टाकत असते. डायरेक्ट बेसिनमध्ये ते टाकत नाही मी. पण बाकी आपलं जे असेल ना ते मी बेसिनमध्येच टाकत असते, कारण की तेवढं वेळ. आणि आपण खाली राहिलो ना तर प्रत्येक झाडांना वगैरे टाकता येतं आपल्याला. पण असं वरी वगैरे घर असलं तर जमत नसतं बघा. आता तुम्हाला काय वाटतं ते मला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. मला जसं जमतंय, जसं आहे माझं ते तुमच्यासोबत मी रिअल माझं रुटीन शेअर करत असते. बाकी तुम्ही मला सजेशन देऊ शकता की मी काय करू शकते नाही का. तर असो चला, आता मी पितांबरीने देवाला थोडं हलकं हलकं धुवून घेत आहे. नाहीतर मी दहीने वगैरे धुवत असते, पण तेवढा वेळ नव्हता आज माझ्याकडं, म्हणून पटकन असं मी ना पितांबरीने कळश वगैरे त्याचबरोबर देव वगैरे स्वच्छ असे मी आता क्लीन करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आणि मयंकची एक मध्ये चालू होती लुडबुड. त्याला पण तयारी वगैरे करायची होती मला. त्यासाठी टिफिन वगैरे करायचं होतं. तर टिफिनमध्ये तर आज सकाळी ना मी शिराच बनवलेला होता मयंकला पण आरोला पण, कारण की त्यांना दररोज मी भाजी पोळी देते तर अजिबात खात नाही आहे. दररोज तशाच्या तसा डब्बा घरी घेऊन येत असतात. त्यामुळे म्हणलं आज चला त्यांना ना शिराच बनवून देऊ. आणि आवडीने खातात शिरा बरं का. मयंकला सुद्धा खूप आवडतो, आरोला पण आवडतं. आणि बघू शकता देव एकदम छान अशी मी क्लीन करून घेतलेले आहेत. आणि मयंक झालता रेडी. आणि वेळ तर इतका झालेला ना, पण आज नशीब की बाबा हे घरी होते. घरी म्हणजे आज हाफ डे जाणार होते, कारण की खूप कंटाळा आलेला, त्यामुळे ते आज हाफ डे जाणार होते. मग मी त्यांना म्हणलं तुम्हीच जावा. आणि ते मयंकचे स्कूल असते 9, पण मला पण होऊन गेले ते 9:15च्या आसपास. आणि मग त्याची तयारी वगैरे पण मी केलेली. आणि एका साईडला माझी देवपूजा वगैरे पण चालूच होती. आता मी हळदी कुंकू वगैरे लावून घेत आहे, चंदन वगैरे आपलं स्वामींला वगैरे, परत आपल्या देवी माताला हळदी कुंकू लावत असते. बाकी सगळ्या देवांना मी चंदन लावत असते, कारण की चंदन हे कसं आहे ना लगे निघतं, पण मूर्त्यासुद्धा आपल्या खराब होत नाहीत, चांगले राहतात. त्यामुळे मी तसं करत असते बघा. तर आता झालेलं आहे. आणि ह्यांना आणि मयंकला पण मी आता स्कूलला पाठवून देणार आहे. आणि तोपर्यंत मग मी तुमच्यासोबत स्वयंपाकामध्ये काय काय करणार आहे तेही तुमच्यासोबत पुढं मी शेअर करणार आहे. त्यामुळे ब्लॉगच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा. आणि मयंक बघू शकता किती मस्त असं तयार झालेला आहे. आणि मस्त जातो बरं का. आता पहिला जात नव्हता स्कूलला, पण आता इतका हुशार झाला. त्याला म्हणलं थांब रे तुला टिळा लावते, तर नाहीच बोलला, नकोच म्हणला डायरेक्ट. आणि स्कूलमध्ये अलाउड पण नसतं नाही का, आपण लावायला काही नाही पण अलाउड पण नसतं. आता मी स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ना आता मी करणार आहे आपलं दिवा प्रज्वलित. तर आता दिवा पण प्रज्वलित वगैरे करून घेतलेला आहे. आणि आता लगेच देवपूजाला आपलं हे करून घेणार आहे, धूप अगरबत्ती लावून घेणार आहे.
तर हेच असतं बघा माझं साधं सिंपल, आणि हे कधीतरी मी असं गुरुवारी वगैरे आपलं चालू असतं बघा माझं. आणि मला नित्यसेवा करायची असली तर माझं तर सध्या तर ते नामजप चालूच आहे, ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलंच आहे. तर इथं बघू शकता सुंदर अशी देवपूजा केलेली आहे. कशी झाली नक्की सांगा मला. तर आता बघू शकता माझी मस्त अशी पूजा झालेली आहे स्वामींची. आणि आता मी करणार आहे स्वयंपाक. तर स्वयंपाकामध्ये आज बनवणार आहे मस्त अशी अख्खी मूग मी भिजवलेली होती तेच बनवणार आहे. आणि त्याचबरोबर मस्त अशी भेंडी बनवणार आहे, सुकी भेंडी, चपाती, भात. तर चला त्याचीही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते, ब्लॉगवर कंटिन्यू राहा. तर आता कसं आहे ना बघा, किचनवर किती पसारा झालेला आहे. आणि तर मी सगळ्यात पहिला पसारा आवरणार आहे, कारण की एकतर आपल्याला स्वयंपाक पण लवकर करायचा असतो आणि त्यात पसाराही इतका असला ना तर इतकी गडबड होते ना, सांगायलाच नको, खूप गडबड होते. आणि इतका अजून म्हणजे जेवढा पसारा त्यापेक्षा अजून डबल ट्रिपल पसारा होऊन जात असतो. त्यामुळे माझं पहिलं जे काम असतं ते म्हणजे किचनवर जेवढा पण पसारा आहे तो पहिला आवरून घ्यायचा. चितल्या तिथं सगळ्या वस्तू ठेवल्या पाहिजे, आणि ते ठेवले की मग आपल्याला पुढचे कामं करायला सुद्धा इझी जातात आणि पटकन असे होतात नाही का. तर आता त्यामुळेच मी आता पटकन असं आता आवरून घेत आहे. सगळं आवरल्यानंतर ना आता सगळ्यात पहिलं मी स्वयंपाक करायच्या अगोदर ना पीठ मळत असते. कोणताही स्वयंपाक असू दे, तो पुरणाचा असू दे किंवा कोणताही स्वयंपाक असू दे, त्यावेळेस मी सगळ्यात पहिला पीठ मळते. कारण की माहिती आहे का, पीठ मळलं ना पहिला तर आपलं पीठ चांगलं मुरतं, आणि पोळ्या असू दे किंवा चपात्या असू दे एक नंबर होतात, छान होतात, आणि पीठसुद्धा आपलं छान मुरलं जातं, आणि त्याच्यामुळे चपात्या आपल्या मस्त होतात असतात. मी तर सध्या फुलके बनवत असते, तेलाचे मी बनवत असते, कारण की ह्यांना फुलकेच आवडतात. आणि चाळणीने बघा चाळायला गेलं ना तर ते पूर्ण पीठ असं बाहेर पडतं. परातीत केलं की नाही पडत, पण असं ह्याच्यात केलं ना, मी टोपल्यात घेतलं ना मळायला पीठ, तर असं पूर्ण बाहेर पडत असतं पीठ. पण आता मग काय करणार आहे, थोडंसंच मळायचं होतं. आणि चपात्या आता म्हणजे 6-7 केल्या तरी पण संपत नाहीत, कारण की मी सध्या चपाती वगैरे जास्त काही खात नसते. त्यामुळे ना इतकं म्हणजे उरतंय ना जेवण. आता फक्त थोडंसंच करायचं आहे, जास्त स्वयंपाक आता पाणी म्हणजे लक्ष द्यायचंच नाही आहे, जास्त बनवायचंच नाही, कारण की हे पण जास्त काही खातच नाहीत. जास्त करून सॅलड वगैरे म्हणजे नाही का हलकं फुलकंच अन्न खायचा प्रयत्न चालू असतो. त्यानंतर ना लगेच मी किचन पण बघा क्लीन करून घेतलेलं आहे, तसंच ठेवलं नाही, कारण की ते तसंच ठेवलं ना मग ते सगळ्या भांड्याला चिपकतं, आणि मग परत ते एक तर पिठाचं एवढं चिपचिप असतं ना सगळ्या गोष्टी खूप म्हणजे खूपच, त्यामुळे ना ते लगेच केलेलं बरं पडतं बघा. आणि त्यानंतर आता मी घेत आहे भेंडी चिरायला. तर भेंडी मी ज्यावेळेस घेऊन येत असते ना मार्केटमधून त्याच वेळेस लगेच धुवून पण ठेवत असते, पण करायच्या मी थोडा वेळ पहिलाच मी धुवून ठेवलेले होते. आणि त्याचबरोबर कुकरला ना मी आज हिरवी मूग बनवणार आहे. तर हिरवी मूगसुद्धा आपण रात्रीच भिजवून ठेवायचं, जेणेकरून पटकन असं सकाळी होते. नाहीतर तुम्ही कोणतीही डाळ बनवत असेल ना, तुरीची डाळ, मुगाची डाळ, त्याला काय करायचं आहे, आता मी जसं पीठ मळलं ना, पीठ मळायच्या पहिलं ते डाळ भिजवून ठेवा जा, म्हणजे कशी ना डाळ थोडी भिजली की आपली पटकन शिजली जाते. थोडा आवाज बाहेरचा येत असेल त्याच्यात तुम्ही लक्ष देऊ नका, फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. तर मग कसं आहे ना, डाळ आपली थोडी भिजवली ना तर ती मस्त आणि पटकन छान शिजली जाते नाही का, आणि गॅससुद्धा आपला वाचतो. त्यामुळे ना तेवढं तुम्ही टिप म्हणजे घेऊ शकता. आणि त्यानंतर ना आता मी भेंडी आणि आपलं जी अख्खी मसूर आहे, सॉरी अख्खी मूग डाळ आहे ना, ती मी हिरव्या मिरचीमध्ये करणार आहे आज मस्त अशी, आणि एक नंबर लागते बरं का. तर भरपूर असं मी लसूण टाकलेलं आहे आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं. आणि एका साईडला बघा माझी मुगाची डाळसुद्धा ना, आपण काय करायचं, ज्यावेळेस आपले दुसरे पण कामं चालू असतात ना सकाळी उठल्याबरोबर, त्यावेळेसच आपण डाळ वगैरे लावून द्यायची, पण स्लो गॅसवर. आता तुम्ही बघू शकता माझ्या झाकणावर जरा पण उतू गेलेलं नाही आहे डाळ वगैरे काहीच, कारण की मी एकदम स्लो गॅसवर छान अशी शिजते बरं का डाळ वगैरे. त्यामुळे ना गडबड करायची नाही कधीच, आपण गडबड करायला जातो आणि त्यात म्हणजे चांगलं पण होत नाही. त्यामुळे थोडं लवकरच करायचं आणि आरामशीरच करायचं, सगळी तयारी करून म्हणजे छान होतं. तर आता इथं बघा मी दोघी वाटण एकासाठीच करून ठेवलेलं आहे, एक भेंडीसाठी आणि एक ह्याच्यासाठी डाळीसाठी. तर ह्यांनासुद्धा आजचं जेवण इतकं आवडलेलं ना, खूप म्हणजे खूपच. आणि तुम्ही पूर्वतयारी म्हणजे फक्त लसूण वगैरे निवडायचं किंवा अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवा, वाटण करून ठेवा, म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात पुढच्या दिवशीचं नियोजन.
तर मी तर हे आता सगळं झटपट आत्ताच एकाच ह्याच्यामध्ये केलेलं आहे, अर्धा तासाच्या आतच माझा सगळा स्वयंपाक झालेला, एकदम झटपट नाही का. तर आता एका साईडला बघू शकता, आता मी मूग डाळीसाठी जिरे मोहरी टाकलेले आहेत आणि त्यात लसूण आणि आपलं मिरचीचं पण वाटण टाकून दिलेलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी वतून दिलेलं आहे. आणि भेंडीमध्ये सुद्धा ना फक्त जिरं आणि मिरची आणि लसूणचं हे टाकलेले आहे पेस्ट, आणि त्यानंतर आता भेंडी टाकलेली आहे. तर भेंडीमध्ये ना कधी पण बनवताना मीठ लगे टाकायचं नाही तर भेंडी चिपचिप होत असते. तर भेंडीला पहिला चांगलं शिजून द्यायचं, त्यानंतरच टाकायचं. आता सगळ्यात पहिलं तर आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकत आहे. हळद मी डाळ शिजताना पण टाकलेली, पण पुन्हा एकदा थोडीशी टाकलेली आहे, कारण की आपण ज्यावेळेस डाळीला फोडणी देतो ना मग ते हळदीचा कलर जरा दबल्या जातो, त्यामुळे थोडं तेलातही मी हळद टाकत असते. त्यानंतर आता इथं बघू शकता आपली भेंडी मस्त अशी फ्राय करून घेत आहे. तर 2-3दा आपल्याला स्टीम करून द्यायचं आहे आणि त्यातसुद्धा थोडीशी हळदच टाकायची आहे भेंडीमध्ये, आणि लास्टला आपल्याला शेंगाचं कूट टाकायचं आहे. आणि आता इथं बघू शकता मस्त अशी वाफली जात आहे भेंडीसुद्धा, आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे डाळीमध्ये. तर असं माझा झटपट असा मी स्वयंपाक चालू असतो बघा माझा. आणि त्याचबरोबर मी किचनवर पण जे जे पसारा होत असतो ना तो पटकन असं क्लीन करून ठेवत असते. जसं की आता तुम्ही बघू शकता मी मिक्सरचं भांडंसुद्धा वाटून ठेवलेलं होतं, ते सुद्धा व्यवस्थित असं धुवून ठेवलेलं आहे. तसंच ठेवलं ना मग काय होतं माहिती आहे का, म्हणजे पसारा होऊन जातो आणि भांडेसुद्धा खूप पडतात. आणि असं आपण झटपट करत राहिलो ना तर कामंसुद्धा आपले झटपट होतात. आणि एका साईडला तर मी लावून दिलेला आहे भात. तर भाताला सुद्धा चांगले म्हणजे तांदळाला सुद्धा चांगलं वॉश करून घेतलेलं आहे आणि थोडंसंच लावलेलं आहे, तरीसुद्धा जास्त झालेला भात, तरी मी 2च ग्लास घेतलेला. तर हे असं होतंय बघा. आता खूपच म्हणजे स्वयंपाक म्हणजे कमी करूनसुद्धा वाचतोय. तर असे तर आता भेंडीमध्ये आता मी भेंडी ऑलमोस्ट आपली फ्राय झालेली आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जास्त पण नका टाकू, नाही तर परत खारट झाले की कमी करता येत नाही. एक टायमाला कमी टाकले की आपण नंतर टाकून खाऊ शकतो. त्यानंतर भाजलेले शेंगदाण्याचं मी कूट करून ठेवत असते फ्रीजमध्ये, एमर्जन्सीमध्ये पटकन आपल्याला नाही का. आता माझे ऑलमोस्ट भाज्यामध्ये शेंगाचं मी कूट टाकत असते, जसे की आपलं दोडक्याची भाजी, गिलक्याची भाजी, म्हणजे असे थोडेफार जे भाज्या आहेत ना त्यामध्ये मी टाकत असते. मी ना आपलं टमाट्याची चटणीमध्ये पण शेंगाचं कूट थोडं टाकते, 1 नंबर होत असते. तर असं मला म्हणून मी पहिलंच बनवून ठेवत असते. सकाळी एक तर गडबड असते, त्यामुळे पहिलाच आपण हे सगळ्या गोष्टीची तयारी करून ठेवली की पटकन होत असतं. तर आता तुम्ही बघितलं तसं मी किचन माझं कायमच स्वच्छ असतं आणि आता पुन्हा एकदा मी 2दा वगैरे पुसून घेतलेलं होतं किचन, स्वच्छ असं धुवून घेतलं चपात्या बनवण्यासाठी. तर आता इथं बघू शकता चपात्या पटकन अशी फास्ट करण्यासाठी काय करायचं, पहिलंच आपल्याला गोळे काढून ठेवायचे आहेत 4-5 जेवढे तुम्हाला चपात्या हवेत तेवढ्या, आणि त्यानंतर ना आपल्याला लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून कसं आहे ना आपला तेवढाही वेळ वाचतो आणि पटकन असं होतं. आणि मला सुद्धा पटकन असं करायचं होतं, कारण की हे 10 नंतर लगेच जाणार होते आणि मला 10च्या पहिलंच म्हणजे म्हणून माझं ना 9:15ला तर आरमयन गेलेला आणि मग माझं 9:45पर्यंत माझा सगळा स्वयंपाक झालेला ऑलमोस्ट. आणि मी त्यांना ताट वाढून दिलेलं होतं, तर त्यांनासुद्धा खूपच आवडलेलं होतं. तर असे बघू शकता माझे फुलके ना 1 नंबर होतात. आणि तुम्ही ही चपात्या ना संध्याकाळपर्यंत ठेवा किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत ठेवा, तुम्हाला ह्या चपात्या अजिबात म्हणजे दुसऱ्या दिवशीसुद्धा कडक भेटणार नाही, एकदम नरम एकदम सॉफ्ट भेटतात. आणि खरंच शरीरासाठी तेवढंच हेल्दी पण आहे आपण, कारण की तेल लावत नाही, तेल लावून केलं की खरंच ते अनहेल्दी होऊन जातं नाही का. त्यामुळे ना बिना तेलाचंच करायचं, हेल्दी पण असतं. तर आता बघू शकता माझे आता पटकन असे मी आता फुलके वगैरे करून घेणार आहे. आणि माझ्याकडे पोलपाट वगैरे आहे बरं का, पण सगळं मी वरी ठेवून दिलेलं आहे, त्यामुळे ना मला आता काढायचं म्हणलं ना खूप राडारपाडा काढावा लागणार आहे. मी सगळं बांधून ठेवलेलं आहे सामान, जेवढं हवं आहे तेवढंच मी वरी ठेवलेलं आहे. तर आता झालेलं आहे ऑलमोस्ट, माझ्या आता फक्त लाटची राहिलेली आहे. मी 6-7 चपात्या केलेल्या होत्या, जास्त काही केल्या नव्हत्या, जेवढ्या हवेत तेवढ्या. तर आता तेच आता झालेलं आहे. आणि लगेच बघू शकता मी किचनसुद्धा एकदम स्वच्छ असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि जिथल्या तिथं वस्तू मी ठेवून दिलेलं आहे. तर माझं चपात्या वगैरे झाल्यावर मी गॅस खालीच ठेवत असते तवा, कारण की काय माहीत नाही पण असं करत असतात नाही का, आपला तवा कधी पण गॅस खाली ठेवायचा असतो.
आता मला तेवढं माहीत नाही, पण जेवढं माहिती तेवढं तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर ह्यांना पाहिजे होतं मस्त असं चपात्यांना तूप लावून, आणि खरं सांगते मस्त लागतात बरं का. चपात्यांवरला आपण वरून तूप लावून खाल्लं ना चांगलं लागतं आणि खायलासुद्धा चांगलं आहे. तर आता त्यांनी मस्त तूप लावून घेतलेलं आहे. तर मी जवसाची चटणी वगैरे मस्त असा आपला स्वयंपाक तयार झालेला आहे. भात वगैरे सगळं एक नंबर झालेलं. तुम्हाला कसं वाटला आजची माझी रेसिपी, सगळ्या स्वयंपाकाचं इतकं झटपट कसं माझं नियोजन वगैरे कसं वाटलं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायलाही विसरू नका. आणि असंच मला सपोर्ट प्रेम देत चला. श्री स्वामी समर्थ.